नमस्कार मंडळी. नवीन दिवस नवीन सुरुवात. आणि आपण आलेलो आहे गावी. तर आम्ही गावी आलेल्याचा व्लॉग नाही घेतला आणि आम्ही आता गावी आहे. तर आता आम्ही कुठेतरी असं आता सनराईज होतोय मागे. मागे बघा कसं भारी वाटतंय. इथे घराच्या मागे दडलाय सूर्य. तर तुम्हाला आमच्यासोबत ट्यूनमध्ये राहायचं आहे. ट्यून मध्ये हां बरं आमच्या बरोबर राहायचं असं म्हणायचं हां. तिला. तर आम्ही आता आज गुड फ्रायडे, तर असाच आम्ही बाहेर फिरायचा एक प्लॅन केलेला आहे. तर आपण फिरूया. फिरलो. तर आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथली माहिती आपण पुरवू. आणि आजचा व्लॉग पूर्ण फॅमिली व्लॉग असणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्या गेस्ट अपीअरन्स आहे. हे गेस्ट अपीअरन्स कुठे आहे? गेस्ट अपीअरन्स म्हणजे कधी आधीमध्येच दिसतात पप्पा. हां हां, पप्पा आधी मध्ये. पप्पा आहेत. पप्पांनी बघा मोबाईल पप्पांना गेम काय सुटत नाही. आता एक काळ असा होता की पोरे एडिक्टेड होती, पण आता तुम्ही बघू शकता पप्पा लोक काय एडिक्टेड झालेत फोनना. आणि इकडं मम्मी आहे. बघा मम्मी व्हिडिओ काढायला घेतला की मम्मीनं मोबाईल ठेवलेला आहे. तर चला आता पप्पा तुम्ही हा फोन मध्ये इकडे बघा, इकडे आपली कार येणार आहे. आता आपण कारने जाऊ. आता तुम्ही इथे बघा. आणि इथे जे व्हिडिओज बघतात ना ते आपल्याला फॉलोच करत नाहीयेत. करणार नाही. तुम्ही सांगा की आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणून, पोरांच्या चॅनलला माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नुसते बघतात. हो व्ह्यूज खूप जातात आमच्या व्हिडिओजना. मिळणार तुम्हाला. अहो फॉलो केलं पाहिजे. सांगितलं ना त्यांना, तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बर आणि नंतर मला पाठवा काय पाठवायचं व्हिडिओ दुसरा. बर चला. तर आता गाडी आली की आपण निघूया. येतच आहे, ऑन रोड आहे. आपली सवारी आलेले आहेत. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. विठ्ठल विठ्ठल. आपल्या बरोबर कोण आहे बघा. आपल्या बरोबर आहेत मयूर. ते आता मला देणार आहे थोड्या वेळाने गाडी चालवा. बरकड्या दुखल्या. मला खाली उतरा. तुझ्याकडे गाडी देत तरी मी चालत तिथे लागलं. अरे पहिला अटकलं 4 दिवस झाले तर दुसरा. अशाच ते डोळ्यापुढे उभं राहतं का काय. चला अशीच प्रवासामधली जमता जमते आपण कॅप्चर करत बाप्पाला काय उत्तर द्यायचं. मित्रांनो तुम्ही बघतच असाल हे बस स्थानक आहे नरसिंहवाडी. तर ह्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण कुठे निघालेलो आहे. नरसिंहवाडीला. वाडी. नरसोबाच्या वाडीला. तर तुम्ही बघू नरसिंहवाडी म्हणलं जातं. नरसोबाची वाडी पण म्हटलं जातं. पार्किंग इथं होतं 4 चाकीचं. नरसिंहवाडी आहे. तर आम्ही सध्या माईक लावलेला नाहीये, आवाज घेत असेल त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा आवाज येऊ शकतो. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे नरसोबाच्या वाडीला. नरसिंहवाडी म्हटलं जातं, नरसोबाची वाडी म्हटलं जातं. आणि आता मंदिराच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. शोधत चाललेलो आहे. पार्किंग गाडीसाठी 4 व्हीलर वगैरे पार्किंगची सोय आहे. अलीकडेच पार्किंग करायचं. अलीकडेच पार्किंग करायला लागतं आणि तिथून पुढे थोडं चालत जावं लागतं. काय असतं. पप्पा आमचे गाईड झाले. आता पप्पा आम्हाला घेऊन जाणार आहेत मंदिरापर्यंत.
बघू शकता. इथल्या पुजाऱ्यांच्या विधी करणारे जे असतात पंडित लोक, ब्राह्मण लोक, त्यांच्यासाठीची आहे ते, त्यांची घरं आहे ते. ऋतुजा पप्पांच्या भरोशावर, पप्पा ऋतुजाच्या भरोशावर आणि आम्ही ह्या दोघांच्या भरोशावर. आणि दोघांना पण माहीत नाही मंदिर कुठं आहे. मला मम्मी काय बोलते माहिती आहे का? मम्मी म्हणते चाललाय तर मग शांती करून ये. कसली शांती करते आता मयूर शेठ. मग अशी गाडीत बसल्यावर घेतला आलं नाही आपल्याला. बघितलं नेहमीप्रमाणे चुकलेलो आहे आपण. मी म्हणलं ना ह्या दोघांच्या भरोसा अजिबात नाही जायचं. म्हणून तर आता आम्ही मंदिर एका साईडला नेले, एका साईडला तिकडं कळस दिसतोय. आपल्याला पण कळायला स्मशानभूमी पाहिजे होती तिथे. स्मशानभूमी. चांगलं देवाचं दर्शन घडवलेलं आहे. ते पोहायला उतरले सगळे. खोल असणार काय? हा नदी आहे. चला जाऊया इथून खाली. मला पोहायला नरसिंह सरस्वतींचं दर्शन झालेलं आहे. औदुंबर. आता आपण निघूया पुढच्या देवस्थानाकडे. आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढच्या स्पॉटकडे निघणार आहे. दर्शन झालं. खूप छान झालेलं आहे दर्शन. पार्किंगची वगैरे व्यवस्था चांगली आहे. लाईनची वगैरे व्यवस्था चांगली आहे. जास्त गर्दी नाही आहे. पटकन दर्शन झालेलं आहे आपलं. आम्ही सकाळी लवकर आलो ना, 5 वाजता निघालो आम्ही तरी. हो. इतना सच भी नहीं बोलना था मम्मी. हा. मग पप्पा कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून? तुम्ही काय सांगू शकता लोकांना? काय तुम्हाला सजेशन द्यायचं असेल इथे येताना कसं यायचं, काय यायचं? तर खूप सुंदर स्पॉट आहे. जरूर बघू, इथे भेट द्यावी. जरूर या मंदिरात भेट द्यावी. या पुढं? मंदिरात पावसाच्या दिवसामध्ये पण छान नेचर असतं. पावसाच्या दिवशी जर खूप जास्त पाऊस असेल आणि नदीचं पात्र जर भरलं तर काय काय वेळेला मंदिरात आतमध्ये, म्हणजे दरवर्षीच आहे तसं, दरवर्षी मंदिरात आतमध्ये प्रवेश करायला देत नाहीत पावसामध्ये. कारण एकदम नदीच्या काठी आहे मंदिर. ठीक आहे. खूप सुंदर प्लेस आहे. पप्पांचं कळलंच तेवढं चालू असेल आहे. पप्पांचा मगापासून तो लूप मध्येच आहे. सुंदर छान. पप्पांना लूप लागलाय. खूप सुंदर प्लेस आहे. खूप सुंदर प्लेस आहे. आता पप्पांना समजलं असेल. व्हिडिओ चालू करून बोलणं पण खूप अवघड आहे. बरोबर. आणि माणसं म्हणतात हे काय काय व्हिडिओ नुसते बनवत असतात, त्यांना काय कामं नाही ती. अरे तुला माहिती आहे का शेणापासून गौऱ्या बनतात? हा माहिती आहे ना. नाही शेणापासून गौऱ्या बनतात आणि तुझ्या भावाचं नाव गौऱ्या आहे. थांब ना आता सोन्या बघेलच हा ब्लॉग. त्याने एक व्हिडिओ बघितलाय का आपला ते सांग. बघतो. तो बिझी असतो. खरं खरं सांगायला छान आहे. खरं ही रिअल रिएक्शन आहे. खायचं छान आहे. छान आता ओहो. नक्की कशी आहे? छान आहे. कशी आहे? छान आहे. गोड नाही वगैरे जास्त. हा, थोडं. गुरुदत्त स्पेशल बासुंदी. ही छान आहे. खरंच छान आहे. ही अशी जी मम्मीने प्लेन घेतलेली होती ना ती घट्ट नव्हती.
ही जरा ही घट्ट आता आहे. दाटसर वाटते जरा. ही परफेक्ट आहे. ही मस्त आहे. ही मस्त आहे. बघा तरी एक चमचा. अहो एक चमचा घेऊन बघा. चारू का आता नाही, एकच चमचा गावा फक्त. भारी आहे. कशाला भ्यायचं म्हटले तर तुम्ही नक्की हे पण मला आवडलं. इथे नरसोबाच्या वाडीला आलात तर हे जे गुरुदत्त म्हणून आहे, गुरुदत्त स्वीट्स आणि आणि इथं बासुंदी लिहिलंय पण मिळते बासुंदी इथे. पिल्यानंतर 15 मिनिटांनी पाणी प्यावे. हा, आणि बासुंदी पिल्यानंतर 15 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे. जी गुरुदत्त आम्ही जी खाल्ली ना, गुरुदत्त स्पेशल, ते एकदम दाटसर आणि एकदम बोलतो ना छान आहे पेढ्यासारखी वगैरे अशी छान होती. आणि मम्मीने जी प्लेन बासुंदी घेतली ना ती पण छानच आहे, फक्त एवढंच की ती जराशी पातळ अशी आहे. नाही नाही, ही पण आहे तशी. सुशोभची आहे ती जास्त दाटसर. हा ना. ते आम्ही गुरुदत्तमध्ये खाल्ले. गुरुदत्त स्पेशल बासुंदी खूप व्हरायटीमध्ये आहे त्यांच्याकडे, तुम्ही ट्राय करू शकता. आणि गुरुदत्त स्पेशलवालीच ट्राय करा. हा, गुरुदत्त स्पेशल बेस्ट आहे. ही पर्स घेतली तर किती 200 हां, 200 छान पासून छान चालू क्वालिटीच्या आहे ना? पर्स आहेत. किती ते किती पासून चालू आहे? आणि शेवटचं किती मोठ 100 पासून चालू आहे तर 300 पर्यंत आहे इथे. मॅक्सिमम 300 300 बघा. मॅक्झिमम, शेवट 300. हा, रात्री 11 पर्यंत ओपन असतं. हां, चला तर आता. आला तर नक्की या इथे. हो बरोबर आहे, एंट्री गेटच्या बाजूलाच आहे त्यांचं हां. स्टॉल. तर तुझ्याने पप्पांकडे डिमांड केली की पप्पा मी नवीन पर्स घेतल्या, मला पैसे द्या ठेवायला. पप्पा जरा मोठी नोट द्या. जरा मोठी नोट द्यायची असते. बरं असू दे, काय नाही आपलं. 500ची आहे का? चला आता. पप्पा म्हणतात 5 रुपयाची आहे. माझा ATM असू द्या, आता नंतर द्या. आता आपण कोपेश्वरला आलेलो आहे. खिद्रापूरमध्ये मंदिर आहे. म्हणजे खूप जुनं आहे असं कितीतरी. ज्याचं घर बाजूला असेल त्या मंदिरात ते किती नशिबवान असते. असं आहे का? मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आपण, म्हणजे आत्ता सध्या प्रवेशद्वारामधून आलेलो आहे. आणि जे नक्षी काम आहे याच्यावर खूपच छान आहे, खूपच छान आहे. खूप पण प्राचीन काळातलं मंदिर आहे हे, असं तुम्हाला आत आल्याबरोबर जाणून देणारं मंदिर आहे. बाहेरचं दरवाजा मी दाखवलं त्याच्यानंतरच कळतं आहे. म्हणजे एका व्हिडिओत मी बघितलंय तर ह्याच्यात ते दाखवलं. इथे एक, हे 3 आणि वर. गाईड हा का? अरे तुझ्या मम्मी काय करते मग? आरामात आरामात लागेल. माझा फोन देतो का? माझा फोन पण आहे. हा माझ्याकडे आहे. काय त्या औरंगजेबाला दुर्बुद्धी सुचली असेल, एवढं चांगलं सुंदर मंदिर खंडित केले. कशा पद्धतीने आला असेल का? नक्की.
हे खंडित मंदिर आहे तरी मग पण इथे पूजा होते का मग? खंडित म्हणजे त्यांनी बाहेरचं फक्त तोडलं. ड्रिंक घेणार तुम्ही? महालक्ष्मी दर्शन झालेलं कोल्हापूरला आणि आता आम्ही कोल्हापुरी चप्पल घेतो. तुम्ही मुख्य द्वारातून बाहेर पडला हे तुम्हाला दिसतंय अजब म्हणून, त्याच्या ऑपोजिट साईडला रोड आहे. हे दादा आहेत, हे त्यांचं चपलाचं स्टॉल आहे इथे, नेहमी असतात ते. तुम्ही त्यांचं इथून चपला घेऊ शकता. आम्ही नेहमी इथूनच घेतो. अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे आमचं. आम्ही आता इथे चप्पल घ्यायला थांबलेलो आहे. आता अजब स्टोर आहे इकडे बॅक साईडला, मी बॅक कॅमेरा दाखवतो. अजब पुस्तकालयाच्या ऑपोजिट जी रोड जातो तिथे हे दादा आहेत. या दादांचं हे स्टॉल आहे. इथून आम्ही दरवर्षी आमच्यासाठी कोल्हापुरी चप्पल घेतो. म्हणजे जेव्हा जेव्हा येऊ तेव्हा घेतो आम्ही. आता मी या 2 पसंत गेलेत आणि आता आम्ही घेतो आहे ह्यांच्याकडून. तर योग्य दरात तुम्हाला एकदम भारी चपला भेटतील या दादांकडे. हे दादा नेहमी इथे असतात. तर तुम्ही नक्की इथे जर आला कोल्हापूरला आणि चप्पल घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या आणि इकडून घ्या. त्यांना रेफरन्ससाठी आमचा व्हिडिओ दाखवा, मग ते तुम्हाला डिस्काउंट पण देतील थोडं अजून बहुत. आपल्या चप्पलची खरेदी झालेली आहे. दादाने आपल्यासाठी चप्पल पॅक केलेले आहेत, आता पेड झालेले आहेत. तर जर तुम्ही कोल्हापूरला आला घ्यायची असेल तर ह्या दादांकडून घेऊ शकता. दादा तुम्ही कधी असता? सकाळी 7 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत असतात दादा. यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता चपला. फुल रिजनेबल रेटमध्ये भेटतील तुम्हाला. चला, थँक्यू. काय चाललंय तुझं? अरे गाडीत अशी हवा लागणार. हा पंचगंगा घाट. इथं जास्त करून म्हसरच असतात, म्हणजे म्हशी असतात इथं जास्त करून आंघोळ करायला. तर आता आपण आलेलो आहे महालक्ष्मी झालं, आता ज्योतिबा आमचं कुलदैवत ज्योतिबाला आलेलो आहे आम्ही. इथे आमचे कुलदैवत आहेत आणि इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तर आता ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. इथे कदम बासुंदी चहा आहे, तो आम्ही नेहमी पितो. आता आमचा पिऊन झालेला आहे आणि पप्पाने 50 रुपये दिले, 36 रुपये बिल झाले. तिघांनी चहा घेतला आणि पप्पा सुट्ट्यांसाठी थांबलेत. आपण पप्पांचं पेशन्स लेवल चेक करूया आपण. पप्पांचं टिपिकल घोळ म्हाताऱ्यासारखे नाही वाटत आहे अरे खाली आहे तेव्हा तिकडे नाही, ते देणार नाही, चहा देण्यावर भेटले. आणि हे बघा डॉगेश बाय चहा दमाचा फक्त कदमांचा दाखवतो की गाड्या आजपर्यंत येतात. म्हणजे ठीक आहे. हां, हे जे बॅक साईडला बॅरिगेड दिसते तुम्हाला, तर इथून गाडी आत येते. पण जे त्याच्या पहिलेचे जे दुकानवाले आहेत, स्टोर्सवाले आहेत, ते तुम्हाला सांगतील की बंद आहे, एंट्री बंद आहे, गेट लावले, हे लावले, ते लावले. पण गाडी आतपर्यंत जाते. तर नेहमी लक्षात ठेवा की त्यांच्या भरोश्यावर नका जाऊ. ते तुम्हाला लावायला लावतील आणि त्यांच्याकडून
नारळ फूल तोरण बिरण काहीतरी घ्यायला लावते. मम्मीला पण पाहिजे होती ना फ्रुटी ती. ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहे. हे बघा हे खोडून ज्योतिबाच्या नावानं एवढ्या जोरात जोशच आहे एकदम हा या. मग चला तर आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. बघू अजून मध्ये मध्ये काय कॅप्चर करायला भेटलं तर आपण ते कॅप्चर करू. चलो तर गाईज आम्ही आज केलेला आहे कोपेश्वर महालक्ष्मी ज्योतिबा आणि आता हे तुम्हाला सूर्य मावळताना दिसत होते. आम्ही सकाळी 7 वाजता बाहेर निघालो तरी पण आम्ही अजून पण टवटवीत दिसतोय का नाही आम्ही टवटवीत वारणार लस्सी किती खोटं सांगते. बोलवत तिला का पण काय म्हणत होते मी पिलो असतो लस्सी पण ती बोलली म्हणून मी नाही पिलो. काय म्हटले ते ओ काका काका म्हटले म्हणून मी नाही पिलो. हो म्हटली ओ काका ओ मामा या की लस्सी प्यायला म्हणून मी पिलो नाही. पोराचा चेहरा किती सुकलाय बघा. म्हणा तू त्या टोन मध्ये म्हण पूर्ण. तू भारी म्हणतोस एक मध्ये. ओ काका ओ मामा अहो बघा 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 पोराचा चेहरा कसा सुकलाय बघा. या इथं थंडगार वारणा लस्सीचा एक घोट द्या. कारभारी चला की पोराचा चेहरा बी बघा की कसा सुकलाय. एक वारणा लस्सी द्या हो. एक कशाला अहो घ्या की 3. बघा बघा पोरांचा चेहरा कसा टवटवीत झालाय. एक घोट पिल्यानंच पोरांचा चेहरा एकदम टवटवीत झाला आहे. असं वारणा लस्सी पुढं काय होतं वारणा लस्सी सुप्रसिद्ध वारणा लस्सी. तर कमेंट मध्ये नक्की सांगा एक्झॅक्टली असंच बोलतात का. ते पण ज्योतिबाच्या डोंगरावर हा फक्त असतंय. ते हा पण आणि ज्योतिबाच्या डोंगरावर तो आवाज ऐकल्याशिवाय असं वाटत नाही की डोंगरावर आलोय म्हणून. हा ज्योतिबाचा डोंगर आणि वारणाला समीकरण झालं. तर आम्ही आता कुठेतरी खायला जाऊ. तो थोडासा हे घेऊ काय म्हणतात ते ब्लॉग शॉर्ट घेऊ आणि नंतर आम्ही हा व्हिडिओचा एंड करू. तर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा. केल्याशिवाय जायचं जायचं नाही. नाही. Until then, bye bye. Bye bye.